किती झाले बोल. 280. किती? 280. ए घे 40 रुपये. 40? हा, मग राहिलेले 240. ते राहिले. काय 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 बोलताय काय तुम्ही? राहिले म्हणजे भाडं येते माझं, मला भेटलंच पाहिजे. अरे असं काय करतोस? मी नेहमी येते तेव्हा 40च होतात म्हणून मी तेवढेच पैसे घेऊन आले. हा ते घे आणि चालता हो. अहो पण मग कशाला फिरवायचं मला एवढं? माझं भाडं मला भेटलं पाहिजे पहिले सांगतोय. हा काय आपलं भाडं करतोच रे. पैसे हवेत ना तुला? पाहिजे. ठीक आहे, मग मला माझ्या पुतणीच्या घरी घेऊन चल, तिच्याकडून घेते आणि तुला देते. चल चल. हाय का? आता तुमच्या पुतणीला पण शोधायचं का मीच? अरे तिच्याच घरी चालले मी. अहो तिचा ऍड्रेस तुम्ही काही लिहून नाही का आणलं? लिहून आणलंय का तुम्ही काही? मला सांगा ना. आणलंय मी, लिहून आणलंय, माझ्या मोबाईल मध्ये लिहिलेलं आहे. काय हा. तुमच्याकडे मोबाईल हाय? हो, आहे. त्यात पत्ता हाय? पत्ता पण. काय रक्त जाळतेस म्हातारे माझं? दाखव ना मला पटकन, तुला घेऊन होतो लगेच तिकडे. दाखवते रे. अरे माझ्या कसं तल्लक बुद्धीला सगळं लक्षात असतं ना, त्याच्यामुळे मी काही फार फोन बिन वापरत नाही. अगं बाई, अरे उघडायचा कसा आहे? ते पॅटर्न विसरले. अर्धे लाकडं म्हसण्यात गेली म्हातारीची, कशाला ठेवते पॅटर्न मोबाईल? आजी, ओ आजी, आजी आईला गेली काय म्हातारी? मला पचवणार आहे शाण्या, तुला पचवून येईन मी. त्याच्याला ओरडतोयस? अहो मला पोचवायचं नंतर बघा. हा. तुम्हाला पोचवायची जागा आली दादर. दादर आला? कुठं जायचंय तुम्हाला? हा, बरं झालं बाबा. हे बघा इथून ना जरा डावीकडे घे, डावीकडे. हे बघ घे. हा, परत- वळ, वळ. परत डावीकडं? वळ नीट हळू. हा. हा आजी, सकाळपासून 12-13 वेळा झाल्या असं तुम्ही डावीकडे घे उजवीकडे घे बोलताय मला. बरं ठीक आहे, चल. मी काय म्हणते, एक काम कर, मी जरा खाली उतरून बघते, तू गाडी बाजूला घे. हा, म्हणजे कसं मला अंदाज येईल रे. हा ठीक आहे. अहो काय बोलायला? अहो काय बोलायला लागलाय? अहो गाडी थांबू द्या की जरा. अगं बाई, हो मग? थांबव गाडी थांब, अहो, बाजूला घे. मी लगेच, थांबवतो. लगेच. मी- अहो, मी हा, थांबवतो की. लगेच. अरे, लगा. अरे, काय मेल्या, कपाळ मोक्ष करशील माझा. अहो हँड ब्रेक वाढला तुम्ही गाडीचा. मी केलं का? सॉरी हा, चुकून झालं. अरे ते म्हातारी झालं मी, वय झालं मेलं आता माझं. आई ग गुडघे दुखीने पाठ सोडत नाही बाबा माझी. कुठे गेला? इथेच कुठेतरी होता. इथेच असणार आहे, मला आठवतंय. हो. ओ आजी ऐका की, मी काय म्हणतो, तुम्हाला आठवते का? अरे नक्की आठवते का? आठवतंय. जोर लावा, कारण किती वेळ झाला आपण इथेच फिरतोय. इथेच फिरतोय. हा. पण मला आठवतंय. बघ हे ना, हे असं जे नाही, अशी सेम खूण होती. हो मला माहितीये. सेम खून म्हणजे? सेम खूण म्हणजे असं बरोबर रस्त्याच्या मध्ये डिवायडर होता आणि असंच फुटपाथ होतं. रस्त्याच्या मध्ये डिवायडर होतं आणि फुटपाथ होतं. होतं हो. ही खून तुम्ही लक्षात ठेवली? अजून पण आहे माझ्या लक्षात. काय? ते फुटपाथ वर ना एक तपकिरी रंगाची गाय बसलेली होती आणि काळ्या रंगाचं कुत्र तिच्या आडोशाला होतं. फुटपाथवर तपकिरी रंगाची गाय, हा. काळ्या रंगाचं कुत्र. तिथून आपल्याला डावीकडे वळायचंय. चल लवकर. तिथून डावीकडे वळायचं. हा. साधारण कधी गेलता तुम्ही ह्या पत्त्यावर? हल्लीच रे, 1 महिन्यापूर्वी 8 दिवस झाले असते. हा? अहो, असं कधी असतं का? तुमचा महिना काय 6 तासाच असतो का? 1 महिन्यापूर्वी 8 दिवसापूर्वी असं काय बोलताय तुम्ही? तू काय बोलतोय? तुला तरी कळतंय का? ते असू द्या, मरू द्या. मी काय म्हणते, तुम्ही पत्ता विसरलाय. मी पत्ता विसरलेले नाही. अहो झाले तुमचं वय आता. मेल्या वय काय काढतोच माझं? लहान आहे मी अजून. अहो तुमच्या लहानपणाबद्दल नाही म्हणते, तुमचं मेमरी कार्ड वीक झाले. माझ्या मेमरी बद्दल बोलशील तर खबरदार हो. हा, सांगून ठेवते, चांगली स्ट्रॉंग आहे माझी मेमरी. परवाचीच गोष्ट घे, घरी वस्तू सापडतच नव्हती. हा. मी माझ्या तल्लक बुद्धीने शोधली आहे ती, कोणाला आठवलेली नाहीये. मला लगेच आठवली. कळलं काय? मेमरी बद्दल बोलतो तू मोठा. लगेच आठवलं ती काय? ते रे आपलं ते असतं ना ते. हा? ते रे काय बरं काय होतं बोल? ते? अहो ह्या बघा, तुम्हाला लगेच आठवलं ती सांगता येत नाही, आणि ती गोष्ट तुम्ही सांगताय होय तुमची मेमरी एकदम स्मार्ट आहे म्हणून. हो, असं कोण म्हणाल? अहो तुम्हीच म्हणला ना. हे कधी म्हणाले मी? अहो आत्ता बोलला की. तू कोण? अहो, मी driver. कोण
अहो मी तुमचा ड्रायव्हर नाही का? अगं बाई मी गाडी कधी घेतली? हो हो आजी तुम्ही काही गाडी बिडी घेतली नाही. मी टॅक्सीवाला ड्रायव्हर. माझ्या टॅक्सी तुम्ही बसला अरे होता. हो, तू टॅक्सी ड्रायव्हर नाही का? हल्ली वय झालं रे होत असं हा, मध्ये- तेच सांगतो मी तुम्हाला. चल, तू पत्ता शोधलास ना? चल जाऊया चल चल. अहो, मी काय पत्ता बित्ता शोधणार नाही. मला लय कंटाळा आलाय. 6 तास झाला तुम्ही फिरवताय नुसतं मला. हे बघा मी तुम्हाला काय करतो, जिथनं तुम्हाला घेतलंय का नाही तिथं नेऊन तुम्हाला सोडतो, म्हणजे माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. नाही नाही याला काय अर्थ आहे? असं नाही करू शकत तो. अरे मी काय तिथे राहत नाही वेड्या. हा? अरे सकाळी ऑफिसला जाताना माझ्या मुलाने मला आपल्या अर्ध्या वाटत सोडलं. म्हणत होता मला आई मी देतो तुला टॅक्सीत बसवून. मीच म्हटलं ना करे राजा ऑफिसला जायला उशीर होतोय ना, तू जा मी आपली जाईन. आता तू जर मला परत तिथेच नेऊन सोडलं सिंच्या तर मग मला पत्ता आठवणार कसा? घरात येताना एखाद्या कॉलनी जिथं आपण चाललोय त्यातला ऍड्रेस तरी तुम्ही घेऊन यायचा ना. माझ्या लक्षात आहे त्या कॉलनीचं नाव माझ्या लक्षात आहे. मग कधी कुठल्या मुहूर्तावर सांगणार आहे? माझ्या 13व्याला सांगणार आहे का? अहो सांगा की पटकन कुठला तो. सांगते रे असं अभद्र बोलू नये. बघ त्या कॉलनीचं नाव आहे ते हे जय काय जय. म्हणजे अरे म्हणजे ते असतं नाही का आपण म्हणतो ते तर काय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. आठवलं कळलं? म्हणजे जय जय महाराष्ट्र म्हणजे जय कॉलनी. जय कॉलनी हा. बरोबर आहे. काहीतरी जमलंय. चल बरं, आपण पटकन कोणाला तरी विचारूया का? एक मिनिट तू आधी गाडीत बस आणि मला घेऊन चल. मग काय तुला विचारायचं ते विचार. नुसतं आपलं इकडे फिरव तिकडे फिरव. अरे ऐका की, मी काय म्हणते? देवा, पांडुरंग चोरे. अहो, मी काय म्हणतोय हा, आता म्हण. इथनं जायच्या आधी आपण इथं जवळ थांबलोय हा. तर इथं कोणाला तरी विचारू की ऍड्रेस. बरं बाबा विचार एकदाचा. चल. बर मामा हे इकडे 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 हा. काय झालं? नाही नाही इकडे ये आ? की. मला सांगा काय? इथं जय कॉलनी कुठे आहे? जय कॉलनी. नाही बघा इकडे 10-15 बिल्डिंग आहेत त्याच्या म्हणजे जय पासून ज्याची सुरुवात होती. नेमकं तुम्हाला कुठं जायचंय? तेच तर तुम्हाला विचारतोय ना. तुम्हाला माहित असेल तर सांगा. नाही शोधायला लागेल. असं कसं शोधावं लागेल. शोधायला लागेल? काय वेगळी गोष्ट सांगितली तुम्ही. हा, मग? मला वाटलं असं गाडीच्या बाहेर आलं आणि बोलले जय कॉलनी तर सगळ्या 50 कॉलन्या जवळ येतील. येडा झाला का? काय सांगायला लागलाय तुम्ही? शोधावं लागला. अहो तेच करतो की कधीपासनं. काय फायदा नाही झाला. जा तुम्ही परत. जायला चल रे तू नुसतं आपला इकडे तिकडे टाइमपास करू नका. लवकर मला घेऊन चल. मी कशाला- फिरवतोय आपला. मी फिरवतोय. हा. मी कशाला फिरवीन तुम्हाला? सकाळपासून माझ्या मुंडक्यावर बसली म्हातारी. माझा गॅस संपून टाकला. इथं काटा लावला. हिरव्या रंगात पिवळ्या रंगात गेलाय. तुम्हाला कळत नाही. पहिलेच सांगतोय जर माझा काटा संपला गॅस संपला का नाही तुम्हाला गाडीला धक्का मारायला लावीन मी. हा म्हातारीला कसले रे धक्के मारायला लावतोस मेल्या? मला चल काय आता. माहित नाही. हे बघा तुम्ही आताच्या आता इथं उतरा आणि मला माझं भाडं द्या. माझं भाडं झालं ते मला भेटलं पाहिजे. हा जाते. तसं पण नुसती आपली चिडचिडच चाललेली आहे कधीपासून. किती झाले बोल? 280. किती? 280. घे 40 रुपये. 40. हो, मग राहिलेले 240. ते राहिले. काय 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 बोलताय काय तुम्ही? राहिले म्हणजे भाडं येते माझं. मला भेटलंच पाहिजे. अरे याचं काय करतोस? मी नेहमी येते तेव्हा 40च होतात म्हणून मी तेवढेच पैसे घेऊन आले. हा ते घे आणि चालता हो. अहो पण मग कशाला फिरवायचं मला एवढं? माझं भाडं मला भेटलं पाहिजे पहिले सांगतोय. हा काय आपलं भाडं करतोच रे. पैसे हवेत ना तुला? पाहिजे. ठीक आहे मग मला माझ्या पुतणीच्या घरी घेऊन चल. तिच्याकडून घेते आणि तुला देते. चल हाय का? आता तुमच्या पुतणीला पण शोधायचं का मीच? अरे तिच्याच घरी चालले मी. अहो तिचा ऍड्रेस तुम्ही काही लिहून नाही का आणलं? लिहून आणलंय का तुम्ही काही? मला सांगा ना. आणलंय मी लिहून आणलंय. माझ्या मोबाईल मध्ये लिहिलेलं आहे. काय हा. तुमच्याकडे मोबाईल आहे? हो आहे. त्यात पत्ता आहे? पत्ता काय रक्त जाळतेस म्हातारे माझं? दाखव ना मला पटकन. तुला घेऊन होतो लगेच तिकडे. दाखवते रे. अरे माझ्या कसं तल्लक बुद्धीला सगळं लक्षात असतं ना त्याच्यामुळे मी काही फार फोन बिन वापरत नाही. अगं बाई अरे उघडायचा कसा आहे? ते पॅटर्न विसरले. अर्धे लाकडं म्हसण्यात गेली म्हातारीची. कशाला ठेवते पॅटर्न मोबाईल? हो अरे कशाला ठेवताय पॅटर्न मोबाईलला? अडू नको रे. हे बघ काय आहे माहितीये का तुला? माझा ना आवडतीचा हिरो आहे बरं का अनिल कपूर. त्याचा डान्स स्टेप बघून मी पॅटर्न ठेवला होता. काय? हो
पण आता काही मला ते आठवत नाही. नाही नाही, अनिल कपूरचा डान्स बघून तुम्ही पॅटर्न ठेवला. हो ठेवला ठेवला. कसं काय शक्य आहे? काय शक्य नाहीये रे? हा काय शक्य नाहीये? आवडतं तर मला पूर्वीपासूनच. ते जाऊ दे, मी काय म्हणते, आता एक काम कर, अनिल कपूरच्या डान्स स्टेप मला करून दाखव, म्हणजे मला आठवेल मी काय पॅटर्न ठेवलंय. चल. ही तर गाडीत नाचू अनिल कपूर सारखा तुमच्यासाठी. नाही रस्त्यावर नाच चालेल मला. रस्त्यावर मी नाही नाचणार. भाडा हवाय की नकोय? भाड्यासाठी करावं लागतंय. आता म्हातारीला एका बुकीत गार केली असते. ये बाहेर, कुठलं गाणं आहे सांग पटकन. वय झालंय माझं उगाच. हा चल नाचून दाखव. गाणं कुठलं आहे पण? कुठलं तरी घे नाच, अनिल कपूर कर. बर बर, बघा तरी इकडे बघते करतोय रे. तुमच्यासाठी तर. चल, हे बघा. नाही 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 थांब, नाही नाही हा अनिल नव्हे. अहो, अनिल कपूरचा ह्यो. नाही अरे ते अनिल कपूर कर रे. अनिल हो कपूर हो कर रे. हो आजीबाई, हा. तुम्ही सांगताय तो जितेंद्र आहे. अनिल कपूर नाही त्यो. कळलं जितेंद्र आहे का? हा. बरं मग ती स्टेप कर अनिल कपूरची. अहो सगळं चुकीचं सांगताय तुम्ही. अहो ह्यो धर्मेंद्र आहे. अनिल कपूर आहे का त्यो? नाही थांबा थांबा, मला सांगा, ह्यो कोण आहे? शशी कपूर. हा, आणि ह्यो कोण आहे? बॉबी देओल. थांब रे राजा थांब रे. एक तर तू फार वाईट नाचतोस आणि त्यात तू अनिल करत नाहीयेस. हे बघा, तुम्ही काय माझं सुपर डान्सरचं ऑडिशन घेताय वय? हा, तुम्ही माझा डान्स जज करू नका. नाही रे. एक तर तुम्ही एवढं डोकं खायचं नाही माझं पहिले सांगतो. हा, डोकं खाऊ नको काय, डोकं खाऊ नको. खाणार मी डोकं. जा खाणार जा खा. खाणार जा खाजा. आठवलं मला गाणं चिंचा. ते नाही का ते खाजा मेरे खाजा, आठवलं मला. ए, म्हातारे, अगं त्यात काय अनिल कपूर आहे का? मग कोण आहे? त्यात ऋतिक रोशन आहे. आणि ते काय खाजा नाही, ख्वाजा मेरे ख्वाजा असं आहे ते. अगं बाई हो का? काय असे ना, मला आपलं आठवलंय बघ. ख्वाजा मेरे ख्वाजा उघडला. ए बिसडीतला ए. हो, ए. अहो, त्याचा त्या ख्वाजाचा काय संबंध आहे? त्याचं काही नाही रे, आमच्या यांचं नाव आहे ना हे वरून, अशोक. आणि ख्वाजाचं काय? ख्वाजा मेरे ख्वाजा म्हटलं की मला आपली यांची आठवण येते. म्हातारे, हे बघ. लय डोक्यात जायला लागलीस तू माझ्या. चिडायचं नाही रे, चिडायचं नाही, शांत आहे बघ. सापडलं हे बघ, सापडला ऍड्रेस. आता लवकर आतमध्ये बस, मॅप वर दाखव दे तसं मला घेऊन चल, पटकन चल. आता वेळ काढू नको उगाच. चल बाबा चल. गाडी स्टार्ट करतो बघा मी पटकन. बघते हा, मी बघते हा. चल. वा झाली. डावीकडे घे. डावीकडे येऊ? डावीकडे घे. किती वेळ सांगते? 16 दिवस 17 तास. किती सांगते? 16 दिवस 17 तास. इस्तांबूलचा पत्ता आहे तो. अगं बाई, शशी इस्तांबूलला कधी गेली राहायला? शशी नाही गेली, तुम्ही टाईप केलं इस्तांबूल. अहो काय करताय तुम्ही? अहो तुम्हाला नीट पत्ता दाखता येत नाही का? माझा जीव जाळताय. अहो नाही नका रे. असं करू. तुम्ही तुमच्या घरच्या आईला हे मला आधी काय नाही सुचलं. काय सुचलं काय? अहो तुमच्या घरच्यांना फोन करा की, म्हणजे त्यांच्याकडनं आपण पत्ता विचारून तुम्हाला तिकडे पोचवतो. हे होऊ शकतं. मी लगेच घरी फोन करते. करा. अगं बाई, काय झालं? मेल्या जरा बॅटरी डेड झाली रे फोनची. म्हाताऱ्या! थेरड्या! लाज नाही वाटत का तुला? उतर खाली. उतर खाली. बापरे. माझा गॅस संपवला चिडला. गाडीचा. दंड्याला लावलंय मला. तिथं जाऊन आता मला काय गॅस लाईन उभं राहता येईल का? पैसे नाही माझ्याकडे राहिले. सकाळपासून त्रास दिलाय तुम्हाला. गाडीला आग लावीन मी. नाही. पण तुला सोडणार नाही आता मी. थांब रे, शांत. माझं भाडं द्यायचं तू. हो दे. आणि तुला आहे ना धडा शिकवतो आता मी चांगला. नाही तू लई त्रास दिलायस मला. असं बोलू नये रे म्हातारा माणसाला, असं बोलू नये रे. मेल्या श्राप लागेल तुला, श्राप. तुझा काय श्राप लागणार आहे मला? हा, श्राप द्यायला पण लायकी लागते माणसाला. माझी लायकी काढतो तू माझी. नाही. अगं अंगठी सैल झाली म्हणून कागद लावून फिरणारी तू, तुझा श्राप लागणार आहे मला. सांगायला लागली. कधीपासून ऐकतोय म्हातारी म्हणून सोड. एका बुकीतच टाकीन गार करून. हा अगं बाई,
विसरलेच मी. माझ्या मुलाने ना सकाळी याच्यावर पत्ता लिहून दिला होता आणि मला म्हणाला की टॅक्सी ड्रायव्हरला दे. तरीच मी म्हणते काहीतरी विसरते. मिळाला मला पत्ता, येते आता. ओ आजी म्हणजे एवढा वेळ पत्ता तुमच्या हातात होता? माझ्या हातात होता. हे बघ, जय हिंद कॉलनी, बिल्डिंग नंबर 5. चल. जय हिंद कॉलनी. हा हा हा. अगे म्हातारे, काय झालं? अगं सकाळी तुला जिथनं घेतलं ना हा. त्याच्या मागच होती ही बिल्डिंग.